संतोष शेट्टी ने वादे को किया पूरा। गोरसई ग्राम वासियों ने संतोष शेट्टी का किया स्वागत सम्मान। दरअसल आपको बता दें कि भिवंडी के गोरसई ग्राम वासियों ने एक अपनी समस्या ज्येष्ठ पूर्व नगर सेवक व स्थायी समिति के सदस्य संतोष शेट्टी के समक्ष रखा। बता दें समस्या ये था कि श्री सामर्थ्य व्यायामशाला जो कि काफी खस्ता हालात से गुजर रही थी, जिसमें कई समस्याएं थी। बता दें कि इस व्यायामशाला जिम में मशीनों की खस्ता हालात थी और इस खस्ता हालात को संतोष शेट्टी के समक्ष रखा गया। संतोष शेट्टी ने इस बात को संज्ञान में लेते हुए निधि मंजूर कर ग्रामवासियों के चेहरे पर मुस्कान लाने का काम किया। विशेष तौर पर बता दें कि गोरसई ग्राम वासियों ने जो समस्या संतोष शेट्टी के समक्ष रखा था और संतोष शेट्टी ने जो इनसे वादा किया था, उस वादे को पूरी तरह से निभाते हुए संतोष शेट्टी दिखाई दिए। इस बीच आपको बता दें कि गोरसई ग्राम वासियों ने संतोष शेट्टी के स्वागत सत्कार के कार्यक्रम का आयोजन किया। लेकिन सबसे पहले आपको बता दें कि श्री समर्थ व्यायामशाला जो कि पूरी तरह से आप देख सकते हैं कि इसके रंग रूप को पूरी तरह से बदल दिया गया। संतोष शेट्टी के माध्यम से संतोष शेट्टी के हाथों और ग्राम गोरसई ग्राम के ज्येष्ठ जो नागरिक थे उनके हाथों से रिबन काटकर इस व्यायामशाले का उद्घाटन किया। नई नई मशीनें इस व्यायामशाले में लगाई गई थी। संतोष शेट्टी स्वतः वहां पर दौरा करते हुए दिखाई दिए। स्थानिकों ने फूलों की गुलदस्ता देकर संतोष शेट्टी का स्वागत सम्मान किया और कहा कि संतोष शेट्टी ने जो वादा किया था उस वादे को पूरी तरह से निभाते हुए दिखाई दिए। आज गोरसई गावामध्ये समर्थ व्यायामशाळेसाठी म्हणजे साहित्य दिलं तर आपल्या संतोष अण्णा शेट्टी आणि समर्थ व्यायामशाळेच्या जो ओपनिंगसाठी आज त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि त्यांनी वेळेवरती उपस्थित राहून तरुण वर्गाचं जे प्रोत्साहन आहे त्यांना जे प्रोत्साहन देण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळं त्यांचा आभारी आहे। आणि तरुण वर्गाला माझी एकच विनंती आहे का आपण व्यायाम करत असताना जरा वेळेचं भान असेल किंवा जास्त जे योग्य आरोग्यासाठी जे योग्य असेल त्याप्रमाणे करायचं आहे। नाहीतर नुसतं आलानं फटाफट केलं तसं नाही, थांबून काही वेळामध्ये काय याची वेळ असते, व्यायामाची काय एक पद्धत असते त्या पद्धतीत करा आणि आपल्या गावाचं नाव चांगलं तरुण पिढी म्हणून भविष्यामध्ये गावाचं नाव उज्ज्वल होईल याच्याकडे सर्वांनी शरीरयष्ट स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा पण प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असतील। धन्यवाद। गोरसईच्या व्यायामशाळेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती संतोष अण्णा शेट्टी, माजी ज्येष्ठ नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्य भिवंडी मनपा, तसेच माजी सदस्य MMRDA यांच्या अथंग प्रयत्नातून त्यांनी आज गोरसई गावाच्या व्यायामशाळेसाठी जी मशिनरी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं आम्ही गोरसई ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो व यापुढे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्हाला कुठलीही गरज असेल मी तुमच्यासाठी सदैव उभा असेल आणि अशा हक्काच्या माणसाचं आम्ही मनापासून गोरसई ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन। गोरसई गावामध्ये श्री समर्थ व्यायामशाळा गोरसई हे फार जुनं नाव आहे। या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे परिचित असलेले संतोष अण्णा शेट्टी व गोरसई गावचे सरपंच, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक। आज या कार्यक्रमाला आज सर्व तरुणांना एक नवचैतन्य आणि आनंद झालेला आहे, कारण का ही व्यायामशाळा फार जुनी आहे आणि मुलं ही गावात खूप आहे आमच्या। या व्यायामशाळेसाठी फार प्रयत्न केले, सर्वांनी प्रयत्न केले। तुम्ही एवढ्या चांगल्या मशिनरी दिल्यात, एकदम अत्याधुनिक मशिनरी दिल्यात, त्याबद्दल तुमचे आभार। आणि या गावातील तरुणांना चांगलं व्यायाम शरीरयष्टी कशी चांगली होईल याकडे सर्व तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे। या व्यायामशाळेसाठी माजी आमदार रुपये माते साहेबांनी 2018ला मशिनरी दिल्या होत्या। त्या मशिनरी जुन्या झाल्या, परंतु अशी आदावत होती काही ते भूत बसायचं, आमचा भूत बसल्यामुळे त्या मशिनरी खोलायला लागायच्या, पुन्हा मशिनरी बसवला करून पुन्हा त्रास होत होता, त्याच्यामुळे त्या मशिनरी थोड्याशा खराब झाल्या। परंतु खूप चांगल्या मशिनरी तुम्ही दिल्या त्याबद्दल आणि तुम्ही जे सांगितलं का तुम्ही कुठले प्रयत्न ग्रामपंचायतीला सांगितलेलं आहे का तुम्ही कुठल्याही निधीसाठी माझ्याकडे या, तुम्ही निधी उपलब्ध करून द्या, आम्ही 100% तुमच्याकडे येऊ
पूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य येऊ आणि गावामध्ये जे काही विकास कामाचे झाले तुमच्याकडे आम्ही मागणी करू ते तुम्ही 100% पूर्ण करा अशी अपेक्षा करतो. पूर्ण गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि आपले सरपंच यांच्या वतीने तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही इथे आम्हाला सर्व उपलब्ध करून दिल्यावर तुमचे आभार व्यक्त करतो. आज गोरसे गावात समर्थ व्यायामशाला खूप वर्षापासून इकडे व्यायामशाला आहे. काही वस्तू त्यांना पाहिजे होतं तर जिथे ग्रामसेवक आहे इतके युवा इकडचे जितके युवा आहे आमची भूमिपुत्र एक चांगली मागणी केली होती मला इलेक्शन टायमाला तर आम्हाला काही नको आम्हाला एक जिम द्या आमच्या मुलं लोकांना एक चांगल्या प्रगतीसाठी. तर ती मी दिलं होतं तो आज सर्व गावकर वतीने आज त्याचं उद्घाटन केलं आहे आणि मी बघितलं खूप चांगलं एक सुंदर जिम इकडे उद्घाटन केलं आहे आणि भविष्यात मला सांगितलं काय पण लागेल मी बसलो आहे कारण हे जर आरोग्य देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आरोग्यासाठी खूप काय करतात तो आपण जर एक्सरसाइज करून बॉडी आपल्या सांभाळला तर खूप आपल्याला एक चांगला त्या ताकद संधी मिळेल आणि परत सर्व गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही जिम इकडे थांबणार नाही आता अजून काय पाहिजे मी सरपंचला सांगतो. देशाचे तरुण मजबूत